हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू डोडोज ब्लॉग. मी दीपाली. आज आमचा डे 2 आहे बनारसमध्ये आणि आज पूर्ण दिवस आम्ही बनारस एक्सप्लोर करणार आहे. खूप सारे घाट वगैरे सगळं आज फिरणार आहे आम्ही. सो तुम्ही पण चला आमच्यासोबत. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही डिटेल्स हवे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. बनारस एक्सप्लोर करायला सर्वात पहिले आम्ही आलेलो आहे इथे संकटमोचन हनुमान मंदिराच्या इथे. बनारसच्या ऑलमोस्ट खूप साऱ्या मंदिरामध्ये फोन अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्हाला आमचा फोन इथेच ठेवून आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन यायला लागणार आहे. मंदिराच्या बाहेरच लॉकर सिस्टम आहे, सो तुम्ही तुमचे फोन तिथे ठेवू शकता आणि मगच आतमध्ये जाऊ शकता. कारण खूप स्ट्रिक्ट चेकिंग असल्यामुळे ते लोक आपल्याला आतमध्ये एंट्री नाही देत जर आपल्याकडे मोबाईल किंवा कॉड असतील तर. आम्ही आता इथे आलेलो आहे त्रिदेव मंदिरामध्ये. या मंदिराचं सुद्धा इंटिरियर खूप जास्त छान आहे आणि बाहेरून सुद्धा खूप सुंदर मंदिर आहे. इथे मोबाईलसाठी परमिशन होती, त्यामुळे मी तुम्हाला आतमधून दाखवते की किती सुंदर आणि किती छान मंदिर आहे. आम्ही आता चाललेलो आहे सत्यनारायण तुळशी मानस मंदिरमध्ये. सो तुम्हाला दाखवलं किती छान आहे. तर आम्ही आता आलोय दुर्गामाता मंदिरमध्ये. हे मंदिर सुद्धा खूप छान आणि खूप सुंदर आहे आतमध्ये, पण त्यांच्या रूल्समुळे मी तुम्हाला आतमधलं काहीच दाखवू नाही शकत आहे. 12:30 वाजले आहेत. नाव इट्स लंच टाइम. खूप छान आहे. लेट्स सी इथला रिव्ह्यू मी तुम्हाला तर लवकर आम्ही इथे आलेलो आहे देसी सांगेन. मंडपमध्ये जेवायला. तर तुम्ही बाहेरचं इंटिरियर बघू शकता किती सुंदर केलेलं आहे त्यांनी. इकडे कंदील लावलेले आहेत, जातं वगैरे ठेवले, एकदम गावच्या वाईब सारखं त्यांनी इकडे बनवलेलं आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया की त्या लोकांनी आतमध्ये कसं इंटिरियर केलेलं आहे ते. आतमधलं इंटिरियर सुद्धा खूप छान आहे आणि एकदम असं गावची वाईब देत आहे, जिथे त्यांचं कल्चर त्यांनी इकडे दाखवलेलं आहे. की बघायला गेलं तर इंटिरियर खूप जास्त छान आणि खूप सुंदर आहे. तर चला बघूया की त्यांचं जेवण कसं असणार आहे. आता 12:30 वाजलेले आहेत ऑलमोस्ट आणि आम्ही आता देसी मंडपामध्ये जेवायला आलेलो आहे. तर बघूया इकडचं जेवण कसं असणार आहे ते. ऑलरेडी आमच्या सगळ्याची ताटं लागलेली आहेत इकडे. तर इथे आम्ही ऑर्डर केलेला लिट्टी चोखा आणि दाल बाटी टाईप काहीतरी या लोकांनी डिश ऑर्डर केलेली. आय डोंट नो, मला काही ट्राय करायचं नव्हतं. मी यांच्यामधूनच थोडंफार टेस्ट करणार आहे. आता बघू की ह्याची टेस्ट कशी आहे ते. अच्छा. जेवणाचा रिव्ह्यू आहे बघा. अर्धा लाडू ताटात तसाच आहे, तो जो सरत नाहीये. आणि हे काय आहे ते मला माहित नाही, फक्त बटाटे दिसले म्हणून थोडासा बटाटा खाल्ला. ते पण आता इच्छा नाही होते. बाकी जेवण होतं जसं व्हायचं तसं, पण मिरची जरा चांगली होती कारण ती प्रमाणाच्या बाहेर तिखट होती. जे असं एका घासात डायरेक्ट डोळ्यातून अश्रू आले माझ्या. आणि आता ह्याच्यात कढीपत्ता आहे का, गवारची भाजी पण टाकले व्हेज पुलाव मध्ये, जे की मला माहिती नव्हतं टाकतात. आणि त्यांचे पनीर अर्धे काय ते अर्धे करपलेले होते मागून. हा, बाकी काय बघणार याच्यात, काही टेस्टलेस आहे हे सगळं. फक्त मला आवडली असेल तर ती म्हणजे मिरची इज व्हेरी गुड. जेवण चांगलं होतं. आम्ही पोट भरेपर्यंत खाल्लं. एवढं खाल्लं की आम्हाला अक्षरशः ताटं कमी पडलेत आमची. कसं होतं जेवण? आम्ही गेलो बाहेरून, व्हेरी मच ऑथेंटिक. पण जसं आली लिट्टी चोखा, स्मेल वॉज गुड. तोंडी घेतलं, आग लागलं. लागली ती लिट्टी, असं राजस्थान असेल. आता आम्ही आलेलो आहे दिल्लीची काशी विश्वनाथ मंदिरला. पूर्ण ही जी कॉलनी आहे तिकडे पूर्ण जास्त बॉईज आणि गर्ल्स असलेले आणि कॉलेज सुद्धा आहे. हाय गाईज, सो आम्ही आता पोहोचलेलो आहे 80 घाटावर. आहेत लवकर.
500 आणि आता आम्ही जाणार आहे बोट राईड करायला आणि तिकडे जाऊन नंतर खूप सारे फोटोज काढणार. तर आम्ही आता इथे आलेलो आहे अस्सी घाटच्या इथे. इथे जी एक वॉल लावलेली आहे त्या वॉलवरती सगळे घाटांची नावं लिहिलेली आहेत आणि काय काय आहे तिथे ते सगळं त्यांनी या वॉलवरती मेन्शन केलेलं आहे. तर तुम्ही हे जाऊन नक्की बघा आणि वाचू शकता. त्यानंतर आम्ही बोट राईड करायला निघालो. एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये बार्गेन करत आम्ही बोट राईड केली. खूप सारे फोटोज काढले. आम्ही फक्त एका तासासाठी ही बोट घेतलेली होती. अराऊंड आम्ही 1000 रुपीज आम्ही पे केलेले. त्यानंतर मस्तपैकी हा सनसेट एन्जॉय केला. डे 2 आम्ही खूप जास्त एक्सप्लोर केले आज. डोर द एक्सप्लोररच्या मदतीने आता आम्ही आतापर्यंत आलो. ह्याच्या पुढे पाचचा दिवस आम्ही फुल डे एक्सप्लोर केलेला आहे आणि लिटरली आम्ही गुगल मॅप यूज करून फुल डे फिरतोय. आत्ता पण आम्ही गुगल मॅप चालतोय का व्यवस्थित घेऊन जाल ना. आपल्या डोक्याची त्या दोघी वाजवत बसतील रे डमरू. बँगल शॉपिंग हे तू विसरलीच लावायला तू लाव ना. तो आज फुल डे आम्ही गुगल मॅप यूज करून फिरत होतो इकडे तिकडे आणि मस्त मजा आली. आज फुल डे 10 वाजल्यापासून आता आम्ही लिटरली 6:30 वाजले तेवढ्यापर्यंत फिरतोय. सो सी यू नेक्स्ट व्लॉग. बाय.